आता आपल्या आयुष्यात येणारी जी व्यक्ती असेल, या सगळ्या हां. गोष्टी आपल्याला जाणता येतात? सप्तमस्थानाचं पंचमस्थान, सप्तमापासून पंचमस्थान जे असतं ना, ते आपल्या जोडीदाराचं सगळं लाईफस्टाईल दर्शवतं. तो कसा हं, असेल दिसायला. हं, मग या ठिकाणी रवीची रास आली, की प्रखर तेजस्वी चेहरा असतो, हं, गोरापान रंगाचा असतो. चंद्राची रास आली, तर तो स्मितहास्य असतो. हं. म्हणजे तो जास्त कोणात मिक्स होणार नाही, पण हां. बोलला तर प्रत्येक शब्द पण त्याचा आकर्षित होणारा असतो. त्या ठिकाणी बुध आला, तर बुधात बौद्धिक क्षमता चांगली असते, दिसायला उबटगोल चेहऱ्याचा असतो, हं, मध्यम उंचीचा असतो. गुरुची रास आली की ज्ञानी असतो, म्हणजे हं, एज्युकेशन क्षेत्रामध्ये कुठल्या तरी तो काम करणारा असतो, किंवा त्याचं स्वतःचं ज्ञान एवढं असतं की तो माणूस प्रकर्षाने सगळ्यांच्या पटकन लक्षात येतो. हं. अशा पद्धतीचं तो व्यक्तिमत्व असतं. उबट चौकोनी चेहरा असतो, 5.5-6 पर्यंतची उंची असते अरे वाह! गुरुवरून. हां. आणि शुक्र आला तर मग तो स्मार्ट असतो, हो. स्वच्छंदी असतो, प्रत्येक लाईफ त्याचं दिसणंच त्याच्यासाठी खूप मोठं असतं. शनीची रास असेल तर मग असा व्यक्ती थोडासा सावळ्या रंगाचा असतो, काळ्याकडे हं, झुकणारा थोडासा रंग, हं. आणि मध्यम उंचीचा असतो, थोडासा तब्येतीने असतो, या पद्धती